तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर
जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुता सुक्रोधाची जोडी म्हणे विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा माधव बहुता सुकृताची जोडी मरण विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाची आदर वापर कुमारी निवड तो हा विठ्ठल तो हा माधव माझे आगर बापर कुमादेवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण देखोन्या तुझ्या रूपाचा आकार देखोन्या तुझ्या रूपाचा आकार देखोन्या तुझ्या रूपाचा आकार देखोन्या तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवोनिया उभा कटिकरा ठेवोनिया उभा कटिकरा ठेवोनिया देखोनिया तुझ्या रूपाचा आकार देखोन्या तुझ्या रूपाचा आकार देखोनिया तुझ्या रूपाचा आकार देखोन्या तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवोनिया उभा कटकर ठेवोनिया उभा कटकर ठेवोनिया तेने माझ्या चित्ता झाले समाधान माझ्या चित्ता झाले समाधान तेने माझ्या चित्ता झाले समाधान माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे वाटते चरण न सोडा वाटते चरण न सोडा मुखी गातो गीत वाजवितो टाळी तो गीत वाजवितो टाळी मुखी गातो गीत वाजवितो टाळी तो गीत वाजवितो टाळी नाचतो राऊळी प्रेम सुखी नाचतो रावळे प्रेम सुखी, नाचतो रावळे प्रेम सुखी. तेने माझ्या चित्ता झाले समाधान माझ्या चित्ता झाले समाधान तेने माझ्या चित्ता झाले समाधान माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे वाटते चरण न सोडावे वाटते चरण न सोडावे तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे म्हणे तुझ्या नामा पुढे तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे म्हणे मज तुझ्या नामा पुढे तुझ हे बापुरे सकळ ही तुझ हे बापुरे सकळ ही तुझ हे बापुरे सकळ
तिने माझ्या चित्ता झाले समाधान, माझ्या चित्ता झाले समाधान, तिने माझ्या चित्ता झाले समाधान, माझ्या चित्ता झाले समाधान. वाटते चरण न सोडावी, वाटते चरण न सोडावी, वाटते चरण न सोडावी. गोपाळ घुमाये, 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 गोपाळ घुमाये. गोपाळ घुमाये. देखून या तुझ्या रूपाचा आकार, देखून या तुझ्या रूपाचा आकार, दुनिया तुझ्या रूपाचा आकार, देखुनिया तुझ्या रूपाचा आकार, देखून या तुझ्या रूपाचा आकार, देखून या तुझ्या, देखून या तुझ्या रूपाचा आकार, देखुनिया तुझ्या रूपाचा आकार, देखुनिया तुझ्या रूपाचा आकार. आकार उभा कटी कर ठेवानिया, उभा कटी कर ठेवानिया, तिने माझा चित्ता चित्ता झाले समाधान, तिने माझा चित्ता झाले समाधान, उभा कटेकर ठेवनिया, उभा कटकर ठेवनिया, तिने माझ्या चित्ता झाली समाधान, तिने माझ्या चित्ता झाली समाधान. झाले समाधान, वाटते चरण, उठते चरण, वाटते चरण, वाटते चरण, न सोडावे, न सोडावे, वाटते 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 चरण, वाटते चरण, न सोडावे, न सोडावे, न सोडावे, न सोडावे, न सोडावे, वाटते चरण, न सोडावे,
सोडावे न सोडावे तेने माझ्या चित्ता झाले समाधान तेने माझ्या चित्ता झाले वाटते चरण चरण न सोडावे चरण 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 न सोडावे चरण न सोडावे वाटते चरण चरण सोडावे चरण सोडावे वाटते चरण चरण न जोडावे चरण न जोडावे न जोडावे चरण चरण जोडावे वाटते चरण वाटते चरण न सोडावे तेने माझा चित्ता झाले समाधान माझा चित्ता झाले समाधान
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवूनिया, तेने माझ्या चित्ता झाले समाधान. किंवा येडशी करपाट होय समाधान, वाटते चरणन सोडावे. मुखे गातो गीत वाजवितो, टाळी नाचतो रावळी प्रेम सुखे. तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरणन सोडावे. तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुच्छ हे बापुढे सकळ हे. तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरणान सोडावे. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशी पुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं. जगन निहितपानि मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं. सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, दनुजवनकशानं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानरानामदेशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. गोपाल देवा,
माया जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अतत्रय जननी देवाची देखोन्या तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवूनिया तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण सोडावे सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्वोद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनी विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अनंत पुढ ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बाल भागवत वैष्णव टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या परमाने पावन उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र भांबर्ड या ठिकाणी संपन्न होत असणारा हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव 33व्या वर्षाची वाटचाल करत असताना आज आपण 6व्या क्रमांकाच्या चिंतन सेवेत उपस्थित आहोत. काल भगवान नरहरी रूपाने अवताराला आले आणि ती कसे आहेत त्याची मीमांसा महाराज अभंगाच्या द्वारा प्रगट करतात. विठ्ठल वेळ खूप झालेला आहे आणि तुम्हाला 9ची घाई आहे पुन्हा, कारण तुम्ही येता 7:30ला 9ची वाट बघता. आता कसा मेळ बसायचा आमचा? आम्ही वागविस्तार करत बसत नाही. मुंबईला जाण्याकरता अनेक रस्ते, भूमार्ग आहे, जलमार्ग आहे, हवाई मार्ग आहे. तसं देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहे. श्रीमद भगवद्गीता सांगते ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ज्ञानोबराय सांगतात उपायाची नाही वाणी आहेत. मी मार्ग सांगतो, विस्तार करत नाही. देवाकडे जाण्याचा पहिला मार्ग कर्म, दुसरा योग, तिसरं ज्ञान, चौथी उपासना, 5वी सगळ्यात सोपी भक्ती. विठ्ठला थोडा विकू द्या भक्त, थोडा. आपण ज्या कुळात जन्माला आलो, ज्या वर्णाश्रमात जन्माला आलो, ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आलो, ज्या धर्मात आपण जन्माला आलो, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करणं ही त्याची ईश्वर पूजा आहे. ज्ञानोबराय सांगतात कर्मेशो भजावा. ना तर वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज गुळे सांगायचे एकीकडे चोऱ्या करायच्या आणि त्यात पैशावर अन्न छत्र घालायचे. काय कामाचं ते? प्रामाणिकपणाने मिळवलेला 1 रुपया आहे ना, त्याचा ईश्वर कार्य करता 4 आनेच खर्च करा, जोडून या धन, तरी भगवान संतुष्ट होतो. विठ्ठला आता माशाचा धंदा करून कोट्यवधी रुपये मिळवून जर पंक्ती घातलं तर फायदाच काय त्याचा? तो दोष आहे जीवनात. सेवेमध्ये प्रामाणिकता पाहिजे. अरे सावता महाराजांनी शेती करता करता जर देव मिळवला, सेना महाराजांनी स्वकर्म करताना मिळवला, गोरोबा काकांनी गाडगे मडके घडवता घडवता मिळवलं, तर आपल्याला काय अडचण? काय अडचण एकच आहे, आपल्या सेवेतली प्रामाणिकता नाही, तेवढीच अडचण आहे. हे बघा, वारकरी संप्रदाय कृतीला महत्व देत नाही, कृतीच्या पाठीमागे भूमिकेला महत्व देतो. ज्ञानोबरांनी अमृतानुभवामध्ये 2 दृष्टांत दिले. एखादा चोर वाढ सरूचा अंग चिरतो आणि ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर देखील रोग्याचा अंग चिरतो. चिरणं कृतीसारखी भूमिका नाही. कसे काय? चोराला त्या व्यक्तीला मारायचं म्हणून चिरलंय, डॉक्टरला जीवदान द्यायचं म्हणून चिरलंय. तशी कृत्रिमच वारकऱ्याची आणि सख्या भावाचा बांध करतो. काय फायदा? कृती खाटकाची राहू द्या, काय बिघडणार नाही, पण वृत्ती स्वच्छ आणि प्रामाणिक असेल तर सज्जन कसायला देव मांस विकू लागतो. हे वारकरी संप्रदायातलं जिवंत उदाहरण आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल माळ्या सावत्यास खुरपू लागे माळ्या सावत्यास खुरपू लागे खुरपुलागे माळा सावतास खुरपुलागे खुरपुलागे माळा सावतास खुरपुलागे सजन का साया विकला गे मांस माळा सावतास खुरपू लागे माळा सावतास प्रपंचामध्ये कणाकणाने धन मिळवावं आणि तिळातिळाने पुण्याचा संचय करावा असा नियम आहे. प्रपंचात एकदम कोणी मोठा होत नाही. आता काय, आता कलियुग आहे. सदस्य दहा तरी बंगला बांधतो. आता काही होऊ शकतं, काही काय ना घडे कलियुगात काही होऊ शकतं. पण नियम असा आहे, कणाकणाने धन मिळवावं, तिळातिळाने पुण्याचा संचय करून ठेवावं. ऐका, पुण्य मिळविण्यापेक्षा मिळवलेलं पुण्य परमार्थामध्ये सांभाळून ठेवणं फार महत्वाचं आहे. काय ज्ञानोबरांच्या ओव्या आहे, नाना कुशबळ वापुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपदले दान पुण्य. माझ्या सहित आता आपण शेतकरी पाबारीने पुढे पेरतो, मग रासनी करून बी झाकून टाकतो. पेरायचं तर रासनी कशाला करायची हो? पेरलेलं बी जर रासनी करून झाकलं नाही तर ती बी वर पडेल, उन्हाच्या तीव्रतेने अंकुरून जळून जाईल किंवा पाखरे येऊन खाऊन टाकतील. शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार आहे? तसं दिवसभर माझी पंगत छाती दुखन, पदरात काय पडेल? दिली चाली वाच. हे बघा, संयोजकांनी नावं घेतलीच पाहिजे, कारण अनेकांना त्यांनी प्रोत्साहन मिळतं. पण देणाऱ्या, दान करणाऱ्या व्यक्तीच्या मनात नुसतं आलं ना, आज संयोजकांनी माझं नाव स्टेजवर घेतलं नाही, एवढा जरी विकल्प आला तर पुण्याचा ऱ्हास होतो महाराज. काशीला एका माणसाला पांढरा कोड फुटला, पांढरा. भौतिक उपाय केले, डॉक्टर केले, राजवैद्य केले, कोड काय जाईना. ज्या वेळेला मनुष्य भौतिक उपायाने फरक पडत नाही, मग दैवी उपायाच्या मागे लागतो. विश्वनाथांचं अनुष्ठान केलं. विश्वनाथ स्वप्नामध्ये आले, इथं थांबू नका, पैठणला जा आणि नाथ महाराजांना विनंती करा, गाढवाला पाजलेलं जे पाणी आहे त्याचं निर्माण झालेलं पुण्य फक्त देऊन टाका, अंगावरचा कोड जाईल. काशी ते पैठण ती व्यक्ती पायी चालत आली. निळा म्हणे देवरा बीजेच्या घरी, दत्त चोपदारी करीत असे. दत्तात्रय भगवान चोपदार किचं काम करत होते आणि नाथ महाराज आत्पूजा करत होते. कोण आहे? काशीचा ब्राह्मण आहे. कशा करता आला? अंगाला कोड फुटलाय आणि नाथ महाराजांकडे गाढवाचं पाणी पाजलं, ते पुण्य मागण्याकरता आलो, हे विश्वनाथांनी मला सांगितलंय. दत्तात्रयांनी खोलीमध्ये बसवलं, स्नान झालं, दुपारचं जेवण झालं, आराम झाला आणि संध्याकाळच्या वेळेला नाथ महाराजांनी विचारलं, काशेहून इथे आलात हो? येण्याचं कारण, अंगरखा काढला तर पांढरा कोड होता. मी अनुष्ठान केलं भगवान विश्वनाथांचं आणि त्यांनी मला स्वप्न संकेत असा सांगितलाय, तुम्ही गाढवाला पाजलेलं जे पाणी त्याचं पुण्य जर मला देऊन टाकलं तर अंगावरचा कोड जाईल. नाथांच्या लक्षात आलं, विश्वनाथ माझी परीक्षा पाहत आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, हे बघ, जीवनातलं कोणतंही पुण्य मागितलं तरी मी देई, पण गाढवाला पाजलेलं जे पाणी त्याचं मी पुण्य देऊ शकत नाही. का? मला पुन्हा रामेश्वरला जाण्याची सद्बुद्धी झाली पाहिजे. रामेश्वरला जरी निघालो तर काशीची कावड घेऊन गेलो पाहिजे. कावड जरी खांद्यावर असले तरी एखादं गाढव तहानलेलं असलं पाहिजे. तहानलेलं गाढव असेल तरी पाणी पाजण्याची सद्बुद्धी झाली पाहिजे. एका जन्मात नाही, हे शक्यच नाही, म्हणून हे पुण्य देणार नाही. कोडत घालवायचं ना, मग चला माझ्या बरोबर. गंगेवर आणलं महाराज आणि ओंदळ पाणी फक्त पांढऱ्या कोड फुटलेल्या माणसाच्या अंगावर टाकलं तर अंगावरचा कोड नाहीसा झाला, पण पुण्य दिलं नाही. पुण्य महत्वाचं आहे. 87-88चा काळ असेल, मी भाऊंबरोबर पहिल्यांदा रामकृष्ण वैदिशिकरांबरोबर चातुर्मासला आलो, पहिल्यांदाच 87-88 असेल. योग असा, 4 वेळेला रामसुखदासजी आले, 70ला आले, त्याच्यानंतर 80ला आले, त्याच्यानंतर 87ला आले. 3 वेळेला स्वामी रामसुखदासजी पंढरपूरला आले. जसं पंढरपुरामध्ये सद्गुरु धुंडा महाराज म्हणजे चालती बोलती ज्ञानेश्वरी,
तसं उत्तरेकडे स्वामी रामसुखदासजी म्हणजे चालती बोलती श्रीमद भगवद्गीता. आणि स्वामीजी आले. सगळ्यांना आनंद झाला आणि विनंती केली, महाराज आपण आलात आहात स्वामीजी, तर पहाटे पहाटे श्रीमद भगवद्गीतेवर प्रवचन करावे, तो सत्संग आम्हाला ऐकायचा आहे. होकार दिला. वेळ पहाटे 5ची दिली. तिसऱ्या दिवशी ज्या गाडीची किंमत 70 ते 80 लाख रुपये, अशा भारी किमतीच्या गाडीमध्ये बसून एक श्रीमंत सावकार आला, मारवाडी समाजाचा. डोक्यावर एवढी मोठी शेंडी, नाकापासून ऊर्ध्व पुंड्र आहे, पांढरा निरू शर्ट आणि धोतर घालून असा समोर टिकून प्रवचन ऐकू लागला. 3 दिवसानंतर त्याला काय विचार मनात आला, त्याने एक महत्वाचा प्रश्न विचारला, स्वामीजी मी पंढरी क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या वळवंटात आहे आणि पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या मनामध्ये एक शंका आहे, विचारू? विचारा की. शंका एवढीच आहे, मी भगवान श्रीकृष्णाला हाक मारल्याबरोबर तो कृष्ण परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेलाय. पुन्हा कितीतरी वेळेला मी बोलवतो, तो येत नाही. काय अपराध घडला माझ्याकडून? मी रात्रंदिवस विचार करतोय, पण माझी चूक माझ्या लक्षात येत नाही. तुम्ही सांगा. स्वामीजींच्या अंगाला दरदरूनच घाम आला मला. स्वामीजी व्यासपीठावरून खाली उतरले. त्या व्यक्तीचं दर्शन घेतलं आणि महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अहो तुम्ही किती भाग्यवान, भगवान तुमच्या करता सगुण साकार झाला, ताटातला प्रसाद घेऊन तुम्हाला दर्शनही दिलं, पण तुमच्या अंतःकरणामध्ये असा अभिमान निर्माण झाला, माझ्याकरता भगवान समोर येतो आणि ताटात जेवतो, आलेला अनुभव हृदयामध्ये झाकून ठेवला नाही. मग अभिमानापोटी स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून तो अनुभव नको त्या व्यक्तीला सांगत बसला. त्या दोषाचा परिणाम आहे. परमार्थातलं कधीच काही सांगायचं नाही महाराज. न सांगावे वर्म जनी असू द्या बाबा. हे बघा, जोपर्यंत झाडाचं रोपटा आहे ना, तोपर्यंत त्याला कुंपण करावं लागतं, त्याला धोका आहे. पण तेच झाड असं वटवृक्ष झालं ना, हत्ती जरी बांधला तरी त्याचं काही बिघडत नाही. जोपर्यंत साधकाने जीवित्व दशा आहे, तोपर्यंत आपल्या परमार्थातली काही साधना सांगायची नाही, जप सुद्धा सांगायचं नाही. ना तर मी अमुक वाऱ्या केल्या ना फल्याने केल्या काय सांगू नको. काय दिवा लावला, वारीला जाऊन भजनच करत होता का, पुढे दिंड्या सोडून जात होता, कायला सांगतोय? वाऱ्या सांगू नका, कारण ते महत्वाचं सांगणं नाही, ते पुण्य झाकून ठेवा. तुकोबरांत स्वतःच प्रमाण आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा आवाज, आवडी विठ्ठले गायीचे एकांती. एकांत शब्दाला अंडरलाईन करा. फायदा काय? अलभ्यते लावे ते घरा विठाला. परमार्थाच्या पुण्याचा नाश होण्याचे अनेक कारण आहेत. आमचे नथोबा खूप सांगायचे महाराज, खूप. नथोबा म्हणायचे, सुंदर मारुती रायांचं आणि पांडुरंगाचं मंदिर आहे, दर्शनाकरता जात असताना सुंदर गुलाबाचं फुल घेऊन गेलाय, चरणावर गुलाबाचं फुल समर्पण केलं, नमस्कार केला, निघून गेला. पाठीमागून दुसरा मनुष्य आला आणि येत असताना त्यांनी चरणावर सुंदर गुलाबाचं फुल पाहिलं. ते फुल उचलून नुसतं नाकाला लावलं तर पुण्याचा नाश होतो. अभंगाचे तुकाराम महाराजांचा, देवाचे निर्माल्य कोण शिवे हाती, संकल्पते होती विकल्पते. अरे पुष्पदंत नावाच्या शिवभक्ताने शिवलिंगावरचं एक बिल्ब पत्र फक्त ओलांडलं होतं तर सगळी शक्ती नाहीशी झाली. आपण उचलून कचरा कुंडीत टाकतो. आपलं काय होत असेल? देवाला वाहिलेल्या दुर्वा असतील, तुळशी असतील, बिल्बपत्र असतील, अक्षदा असतील, फुलं असतील, ते दुसऱ्या दिवशी उचलून कचरा कुंडीत टाकायचे नाही, बाजूला कुठे ठेवा. ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी वाहत्या पाण्यात समर्पण करा. पण कचरा कुंडीत जर टाकाल तर विनाकारण दोष पदरात घ्याल. विठाला दुसरं कारण, तुम्ही ग्रस्ती माणसाला प्राण खाण्याचा अधिकार नाही. पंक्तीला कुठे पाहुणा म्हणून जेवायला गेलात ना, जेवण झालं, हात धुतल्यानंतर खिशातली 5-10 रुपयाची नोट काढा, घर मालकाच्या लहान मुलाच्या हातावर टेकवा. लहान मूल नाही, त्याचं देवघरी विचारा, देवघरामध्ये काहीतरी समर्पण करा, काही ठेवा. पण एखाद्याचं अन्न खाऊन निघून जाल तर दोष आहे. तिसरं कारण, जे नियम आणि गाथा ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करतायत, नेहमी वाचन चालू आहे, जे आळंदी पंढरीची वारी करताय, ज्यांनी ब्रह्मगिरी किंवा नर्मदा परिक्रमा केलेली, अशा साधकांनी सत्यनारायणाचा प्रसाद कधी खायचा नाही. जोग महाराज सांगायचे, चरित्रातही आलंय का कमी कमी वारकऱ्यांनी तरी सत्यनारायणाचा प्रसाद खाऊ नये. पण जोग महाराजांना काय माहिती, वारकरी फुकटता असले हॉटेलचा चहा सोडित नाही तर प्रसाद कसा सोडायचे. विठाला नित्य नैमित्य काम्य आणि प्रायचित्त कर्माचे 4 प्रकार आहेत. त्यात
काम्य कर्म साधकाने करायचं नाही, कधीच करायचं नाही. म्हणून साधकाने काम्य कर्माचं फळ सुद्धा प्रसाद सुद्धा सेवन करायचं नाही, आता पुण्याचा नाश होतो. आणि शेवटचं जाता जाता सांगतो, वचनाची परिपूर्तता होत नसेल तर वचन देऊ नका. संकल्प पूर्ण होण्याजोगा नसेल तर करू नका. घडी घडी कोणाला आशीर्वादही देऊ नका. आणि कोणी मेलं म्हणून हातात माईक आलं म्हणून श्रद्धांजलीची भाषणही ठोकू नका. पुण्य तर जाईल, पण पुढचा जन्म डुकराचा घेऊन आयुष्यभर विष्ठा खावी लागेल याचं भान ठेवा. याच्याकरता 6 श्लोक आहेत. एकांतात बसा, हे 6 श्लोक मी तुमच्या पुढे प्रगट करतो. विठाला आपल्या पुण्याला लागलेली ही गळती म्हणून फायदा होत नाही. नाही तर देव मिळवणं किती सोपं आहे. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. आले भागाते करीतो. या पुढचा एक प्रवास आहे तो योगाचा आहे. अरे गहना कर्मणोगती, कर्म जर इतकं कठीण आहे तर योग किती कठीण आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज सरळ बेटावर आले. त्यांचं मन असं विचलित झालेलं होतं. कीर्तनामध्ये ज्ञानोबाराने रेडा बोलवला, भिंत चालवली, सरिता पुरुष केला, असे अनेक वेळेला त्यांनी सांगितलं, पण अजून ते हृदय स्वीकारत नव्हतं. काय करावं म्हणून सरळ बेटाला आले. सकाळच्या वेळी गंगागिरी महाराजांच्या चरणावर नमस्कार केला. महाराज, ज्ञानोबरांच्या सगळ्या तंतोतंत तत्वचिंतनावर माझा विश्वास आहे, ते माझे प्राण आहेत. कारण ज्या वेळेला गंगागिरी महाराजांना माळ घाला म्हणून सांगितलं तर गंगागिरी महाराजांनी सांगितलं, मी नाही तुमचे गुरु, तुमचे गुरु आळंदीला आहेत, तुमची वाट बघतायत, तुम्ही आळंदीला जा. पण माझं मन स्वीकारत नाही. रेडा बोलवला, भिंत चालवली, सरिता पुरुष केला, काय करावं. असं आहे, वारकरी संप्रदाय आणि चमत्कार हे फार एका विचाराने चालणारे नाही. वारकरी संप्रदायातल्या संतांनी कधी चमत्काराला थाराच दिला नाही. नाईलाजाने ही चमत्कार करायची वेळ आली. महाराज, एक वाक्य सांगू, ज्ञानोबरांनी जर चमत्कारच करायचं ठरवलं असताना तर आळंदीला थिएटर लावून बोर्ड लावला असतं, इथे दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. असं केलं नाही. त्यांचा खरा चमत्कार आहे का? 700 वर्षापासून आतापर्यंत तुमच्या माझ्यासारखे बहुजन समाजाचे रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा ज्ञानोबांचा खरा चमत्कार आहे. आज ही सगळी मुलं दिसतात ना बहुजन समाजाची, हे केवळ आणि केवळ ज्ञानोबांचे उपकार आहेत. महाराज, मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली वैष्णवाचे, मिळविली मांदी वैष्णवाचे, मिळविली मांदी वैष्णवाचे. दयाने घाताली मुक्तीची नवानी, मुक्तीची गवा, घाताली मुक्तीची गवानी, दयाने घाताली मुक्तीची गवा. वैष्णवाचे, मिळविली मांदी वैष्णवाचे, वाचे, मिळविली मांदी वैष्णवाचे, वैष्णवाचे, मिळविली मांदी वैष्णवाचे.
अभ्यास करा. अध्यात्मावर हुकुमशाही होती महाराज. बहुजन समाजाला अधिकार नव्हता, पण ज्ञानोबांनी अध्यात्माची हुकुमशाहीच मोडून टाकली आणि अध्यात्माला लोकशाही प्रस्थापित करून दिली. अहो, जोग महाराजांच्या संस्थेमध्ये किती जातीचे, किती धर्माचे, किती मुलं येतात. 10-10, 12-12 वर्ष एका ताटात जेवतात. यांनी त्याला जात माहित नाही, त्याची याला माहित नाही. हा विशेष आहे. आणि हे सगळे उपकार ज्ञानोबांचे. म्हणून या चमत्कारापेक्षा ज्ञानोबांचा हा चमत्कार महत्वाचा आहे. पण काय करावं महाराज, लोकांना नुसता चमत्कार लागतो. लोक चमत्काराला एवढे दिवाणी झाले का चमत्काराच्या पायी तीर्थ म्हणून काय प्यायची वेळ येईल ती सुद्धा प्यायला तयार आहे. फक्त चमत्कार झाला पाहिजे. आता न बोललेलं बरं. बुटी चमत्कार उठा उठी, चमत्कार उठा उठी, दावणीने जटी बुटी चमत्कार उठा उठी, चमत्कार उठा उठे, चमत्कार उठा उठे, चमत्कार उठा उठे. दावणीने जटी बुटी चमत्कार उठा उठी, चमत्कार उठा उठी, दावणीने जटी बुटी चमत्कार उठा उठी. चमत्कार उठाओ चमत्कार उठाओ चमत्कार उठाओ. पण आता जोग महाराजांना करता काहीतरी केलं पाहिजे. म्हणून गंगागिरी महाराजांनी सांगितलं योगाचं सामर्थ्य पाहिजे. हो, गंगेच्या काठावर आणलं, आपल्या खांद्यावरचं उपरणं वाहत्या पाण्यावर टाकलं, त्याच्यावर बसून श्रीमद भगवद्गीतेचा 12व्या अध्यायाचा पूर्ण पाठ गंगागिरी महाराजांनी पाण्यावर करून दाखवला. हे योगाचं सामर्थ्य. समुद्री पायवाट जोडे ज्ञानोबरांची ओवी सार्थ झाली. त्याही पेक्षा ब्रह्मज्ञान कठीण महाराज. करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. अरे बुद्धीला छिद्र पडतात अभ्यास करता करता, तरी अक्षराचा तळ सापडत नाही. हे सांगू, ब्रह्मज्ञानाकरता सगळ्यात महत्वाचं अन्न महत्वाचं आहे. अन्न. जयराम बाबा म्हणायचे, अरे टाळूला घाम येईपर्यंत तिखट खातून हरिपाठ पाठवत नाही म्हणतो. कसा पाठवायचा? ही शाळेतली मुलं आहेत. न जाणो आई वडिलांच्या हट्टापायी जर लग्नाला गेले आणि लग्नाचं अन्न जर दिवसभरातून एकदा खाल्लं ना, तर तेवढ्या दिवसामध्ये शाळेचा अभ्यास होत नाही का? ते रजोगुणी अन्न आहे. अरे लग्नाचं अन्न खाऊन जर शाळेचा अभ्यास होत नाही, तर ढाब्याचं अन्न खाऊन हरिपाठ कसा पाठवायचा? विठाला ठाला विठला विठला विठला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये माळ घातल्यानंतर सगळ्यात महत्वाचं कशा असेल तर अन्न शुची महाराज. म्हणून लोक वारकरी संप्रदायात येत नाही. ते अमुक बाबा आम्मा नको नको त्यांचा अनुग्रह घेतात. काय काही खा, कुठूनही फिरवून या, फक्त आमच्या नावाचा शिक्का लावा. वारकरी ज्ञानोबरांची ओवी बघा, अदमाची अन्ना खादलिया करीवा मना. ज्ञानोबराय सांगतात, नजर चुकीने एखाद्या दुराचारी माणसाचं अन्न जर नकळत पोटात गेलं तर तोंडामध्ये बोट घाला, उलटी करून ते टाका. का? तेवढंच अन्न तुमचं पतन करून टाकील. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. पुन्हा ऐका, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. प्रसंग सांगतो, ओघाला आला. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वर्षभराचं असे. स्नान घातलं, जिजाऊनी पाळण्यात टाकलं, झोका दिला, शोभा गाढ झोपी गेला. स्नान घातलेला मुलगा झोपी गेला का 2-2.5 तास तर उठत नाही. जिजाऊने विचार केला तर आपण 2 तासात एक काम करून येऊ म्हणून घोड्यावर बसल्याने गड उतार झाल्या. वैकुंठवासी प्रातस्मरणी भीमसिंग महाराज म्हणायचे, गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, आणि न मातु परदैवतम, आई सारखं जगात दैवत नाही. आई आईच आहे. जिजाऊ गड उतार झाल्या आणि एक नवीन बाळंतीन झालेली दाशी आपल्या बाळाला स्तनपान करत होती आणि शोभाची झोप झाली. 2 तासापेक्षा उशीर झाला. जिजाऊला शोभा रडू लागला. रडता रडता तिने डोळे पांढरे केले. जवळ दाशी मुलाला स्तनपान करत होती, तिथं हृदय व्याकुळ झालं
हृदयातला शोभा आपला बाळ बाजूला केला, पाळण्यातला शोभा उचलला, स्तनाला लावला. 2-3 मिनिटे दूध पित असताना त्या क्षणाला जिजाऊ आल्या. दाशीच्या स्तनाला आपलं बाळ पाहिलं आणि तळपायच्या मस्तकात गेली. महाराज राग आवरला. दाशीच्या स्तनाचा शोभा हाताला घेतला, त्याच्या पायाला धरलं आणि गर 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 फिरून त्याच्या तोंडातलं दूध बाहेर टाकलं. हे सगळं पडलं नाही. मराठवाड्यातला शब्द बोलू, अन्न आणि पाणी असंही महाराज, ती त्याची जात दाखवल्याशिवाय राहत नाही. जसं गाईचं शेण जमिनीवर पडल्याबरोबर फपाटा घेऊनच वर येत आहे, तसं अन्न आणि पाणी त्याचे संस्कार गप बसत नाही, त्याचे संस्कार बाहेर पडतात बाहेर. म्हणून आपल्याला मांसाहार करत असताना बकऱ्या या प्राण्याचा मांस खायला निषेध आहे. मांसच खायचं नाही. त्याचं जगात असा एकमेव प्राणी आहे महाराज बकरा, त्याला 3 दिवसानंतर आपल्या आई आणि आपली बहीण ओळखता येत नाही. अशाच मांस खाऊन राहणारी माणसं 5, 7, 9, 8, 10 वर्षाच्या मुलीवर अनाचार आणि अत्याचार नाही करणार तर काय करणार? विठाला ठाला. आहार आहार आहाराचा स्थूल परिणाम रक्तावर होतो, सूक्ष्म परिणाम वीर्यावर होतो, अति सूक्ष्म परिणाम त्याच्या मनावर होतो. आहार शुद्ध, सत्व शुद्ध आहे, त्याचा आहार शुद्ध आहे. शोभा मोठा झाला, मावळे जमा केले, रायरेश्वराला करंगळी कापून अभिषेक केला, भवानी तालवर कमरेला लावली. जिजाऊचं स्वप्न होतं पहिला तोरणागड जिंकायचा. घोड्यावर बसले निघाले. आयुष्यातलं पहिलं रणांगण येते. युद्धच नव्हतं पाहिलं कधी, गेलेच नव्हते, फक्त गोष्टी ऐकलेल्या होत्या. महाराज मुघलांचं सैन्य पाहिल्याबरोबर शोभाच्या अंगाला दरदरून घाम आला. हातातली तलवार नकळत गळत पडली. चाणक्य शोभानी तलवार उचलली, मोठ्या कष्टाने युद्ध केलं. तोरणा जिंकला, भगवा फडकवला आणि घोड्यावर बसून जिजाऊंकडे आले. काय प्रश्न विचारला ऐका. मासाहेब, मी शहाजी राजांचा मुलगा आहे. माझ्या रक्ताच्या थेमाना थेमामध्ये क्षत्रियांचा अंश आहे. अहो, जन्म आल्याबरोबर या भवानी तलवारी बरोबर माझा लग्न आणि विवाह झाला. मी गाड बांधलेले. असा मी शोभा आयुष्यातलं पहिलं युद्ध करण्याकरता गेलो, घाबरलो, धैर्य संपलो. हे का घडावं? जिजाऊनी खाली मान घातली. शोभा हा दाशीच्या दुधाचा परिणाम आहे. एका थेंबाचा एवढा परिणाम होत असेल, ज्याची हात ढाब्यावर नुसती खाण्यातच गेली, त्याच्या जीवनाचा काय विचार केला असेल का नाही त्याने? नाही आवडलं तर दुसरा प्रसंग. दुर्योधन आणि द्रौपदी आई साहेबांना आपली उघडी मांडी दाखवली आणि याच्यावर बस असं तो ओरडू लागला. कर्णाने सांगितलं 5 नवरे तुला. असा आवाज आला तर कुठे बिघडली? वेशात तू आहे. भीमाला राग अनावर झाला. दुर्योधना, माझ्या पत्नीचा अपमान केला तू, एका नारीचा अपमान केला. त्याच मांडीवर गदा मारून मी तुझा जीव घेईन. तुझ्या बापाला पाणी पाजायला माणूस नाही ठेवणार. आणि तेच झालं महाराज. 100चे 100 कौरव एकट्या भीमाने मारले, दुसरं कोणीच नाही. 100चे 100. आणि दुर्योधनाची आणि दुःशासनाची अशी हाल केली होती, त्याची छाती चिरली होती महाराज त्या दुःशासनाची छाती. पांडव युद्ध जिंकले. दक्षिणायन संपलेला नाही आणि उत्तरायणाला सुरुवात झालेली नाही. भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघतायत. युद्ध जिंकलं. भगवान श्रीकृष्णाने धर्माला विनंती केली, धर्मा, भीष्म आहेत, त्यांच्याकडून धर्म आणि नीतीचं काही ज्ञान घे. ते धर्मात्मा आहे. सगळे पांडव आले, द्रौपदी आई साहेब आल्या, भगवानही आले. शर्पंजली पडलेल्या चरणाजवळ भगवान आहे. उजव्या बाजूला पांडव आणि डाव्या बाजूला द्रौपदी. आणि धर्मराजाने विनंती केली, आचार्य, धर्माने आणि नीतीने जगण्यात शिकवलं, त्याच धर्माने आम्ही युद्ध केलं, त्या सत्याचा विजय झाला. हे बघा, सत्य परेशान होता है लेकिन परास्त नहीं होता. देव व्यक्तीच्या बाजूला नाही, सत्याच्या बाजूला आहे. कौरव सत्याने जरी जगले असते आणि वागले असते तर भगवंतानी पांडव सोडून कौरवांची बाजू घेतली असती. तो व्यक्तीच्या बाजू कधीच नसतो, त्याचा व्यक्तीचा काही संबंध नाही. ज्या बाजूनी धर्म आहे, ज्या बाजूनी सत्य आहे, त्या बाजूने तो राहतो. हा त्याचा स्वभाव आहे. आम्ही जिंकलो, तुमच्या आशीर्वादानेच जिंकलो. तुम्ही शिकवलेल्या ज्ञानानेच आम्ही युद्ध केलं. पांडव जिंकलेत. आता तुमच्याकडून धर्म आणि नीतीचं काही ज्ञान पाहिजे. तुम्ही धर्मात्मा आहात. भीष्म उवाच
2 श्लोक बोलले भीष्माचार्य आणि द्रौपदी नकळत हसले. आपल्याकडे कधी हसणाऱ्याला मूर्ख म्हटलंय. 5 मूर्ख आहेत बघा. खादन्न गच्छामि असन्न जल्पे, हा आवडता श्लोक नामदेव महाराज पठाड्यांचा. गतन्न शोचामि कृतन्न मन्ये, द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन, किम कारणम भोज भवामि मूर्खा. खादन्न गच्छामि, रस्त्याने खात खात चालणारा सुपारी बडशेप तंबाखू पान गुटखा नंबर 1 चा मूर्ख आहे. भांबरडेला कोडी नसेल तर कायला चर्चा करायची. चला पुढे. खादन्न गच्छामि हसन्न जल्पे, हसण्यासारखं काही कारण नसताना विनाकारण हसणारा. लाईव्ह नसते तर उदाहरणच सांगितलं असतं मी, आता सांगत नाही. हसन्न जल्पे गतन्न शोचामि, मेल्यानंतर उशाला रडणारा मूर्ख आहे. कृतन्न म्हणणे, माझ्याशिवाय झाडात गावचं पान हलत नाही म्हणणारा 4था मूर्ख आहे. आणि 5वा 2 माणसं बोलत असताना मध्येच तोंड घालणारा 5वा मूर्ख आहे. द्रौपदी हसली. भीष्माने तिरपी नजर केली. द्रौपदी, तुझ्या हसण्याने महाभारत घडलं नसते, क्षमा करा. हसू नको तर काय करू. माझ्या मालकाला धर्माचा आणि नीतीचा उपदेश आणि ज्ञान सांगताना मग भर सभेमध्ये ज्या वेळेला माझंच वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला तुमचा धर्म कुठे बुडाला. ज्या सभेमध्ये द्रोण आहे, कृपाचार्य आहे, विदुर आहे, धृतराष्ट्र आहे आणि तुमच्यासारखा धर्मात्मा योद्धा आहे. मी विनंती करत होते, पाया पडत होते, काकुलती आले होते, एका वस्त्रावर होत होते, माझा अपमान होत होता. मी विनंती करत होते, माझं संरक्षण करा. त्यावेळेला खाली माना घालून तुम्ही गप्प बसला आणि आता माझ्या मालकाला धर्माचं नीतीचं ज्ञान शिकवता काय. त्यांच्या डोळ्यातच पाणी आलं आणि मग त्यांनी सांगितलं, खरं आहे तुझं, पण आई मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं आणि ज्याचं अन्न खाल्लं त्याच्यावर हात उगारता येत नाही. बोलू, मतदानाचे पैसे घेतल्यावर बोलता येत नाही तर खाल्ल्यावर कसं बोलता येईल. मोठा प्रश्न आहे. येतो का बोलता? नाही ना. ती ऋतू पण मी ऋतू, खाल्ल्यावर कसं बोलता येईल. हे बघा, मग आता कसं काय हे नीतीचं धर्माचं ज्ञान सांगता. अर्जुनाने त्याच्या बाणाने माझ्या शरीराची छळणी करून टाकली. त्याच्यातून दुर्योधनाचं खाल्लेलं अन्न आणि त्यातून निर्माण झालेलं रक्त सांडी विखुरी गेलंय. आता तो धर्म सांगतो ना, ती माझी आई गंगा मातीचं दूध आहे आणि त्या दुधाचं रक्त आहे, ते पवित्र आहे. म्हणून धर्मराजाला नीती आणि ज्ञान धर्माचं ज्ञान सांगतोय. मी कशा करता सांगितलं. अन्न आणि अंतकरण शुद्धी होते. मल विक्षेप हे 2 आवरण नाहीसे झाल्यानंतर, आवरण हा मल आणि विक्षेप गेल्यानंतर स्वस्वरूपाच्या आवरणाकरता सद्गुरू येतात. तत्वमशी महावाक्याचा बोध करतात आणि मग त्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान होतं. पण कधी होतं? अंतकरण शुद्धी करता. आणि अंतकरण शुद्धी कधी होते? पुढऱ्याच्या पंक्तीला खाऊन नाही होत. राजांना महर्ती तेजा, राजसत्तेचं अन्न खायचं नाही, वेश्येचं अन्न खायचं नाही, भिकाऱ्याचं अन्न खायचं नाही, विधवा पण एकटी अन्न खायचं नाही. क्षमा मागून बोलू, राजकारण क्षेत्रातलं केवढं व्यक्तिमत्व असावं पण गळ्यात माळ नसावी, अन्न खाऊ नये. पण ऐका, कोणी ज्याला परमार्थ करायचा त्यांनी, जे खाण्याकरता जन्माला आले त्यांनी सगळ्याचं खा, त्याच्यावर काही परिणाम नाही होत. विठाला ठाला विठ्ठल असं म्हणतात. शेळी, गाय, बकरी यांचं दूध आहे ना, मातीच्या भांड्यात काढा, तांब्याच्या भांड्यात काढा, पितळाच्या भांड्यात काढा, जर्मनच्या अल्युमिनियमच्या भांड्यात काढा, काय फरक नाही. पण वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सोन्याचं भांडं लागतं, सिंहिणीचं, वाघिणीचं. नाही तर इतर धातूच्या पात्रात जर ते दूध ठेवलं तर छिद्र पाडून बाजूला जातं. खोटं वाटलं तुम्ही दूध घेऊन या, यावर्षी आलात तरी काय अडचण नाही, घेऊन या, मी आपलं भांडं आणतो. हे जसं अवघड आहे ना, वाघिणीचं दूध साठवणं जितकं अवघड आहे तितकं ब्रह्मज्ञान साठवणं अवघड आहे. त्याच्याकरता हृदय पवित्र लागतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संहितेंद्रिया, ज्ञानम लब्ध्वा परा शांती मचिरेनादि गच्छती. भगवान गीतेमध्ये सांगतात. चला, हे सगळं अवघड आहे. पुढे उपासना सांगून वेळ घेत नाही, आता वेळ झालाय. सगळ्यात सोपं जर काय असेल, भक्ती पंथ सोपा, भक्ती पंथ पुण्य नागरिया पापा, ये जाने के खंड भक्ति पंथ भक्ती
कलियुगामध्ये सगळ्यात सोपं जर साधना कोणती असेल, अन्यस्मा सौलभ्यम भक्ती, असं महर्षी नारदांचं सूत्रच आहे. भक्ती सगळ्यात सोपी. एक शंका विचारू का, भक्ती एवढी सोपी एवढी सोपी एवढी सोपी, पण लोकांच्या एवढं जीवावर काय तर घेण्याकरता. लोक तर 7 ते 9 कीर्तन असलं का 8:30 पावणे 9 9 हळूहळू हळूहळू येतात. आलो याची कारण अशी, याच्याकरताच येतात. मग एवढं स्मरण सोपं तर लोक घेत का? अहो लोकांना आता कीर्तना सुद्धा सुया घ्यान बिब्या घ्यान सांगायची वेळ आली. जसं वैदिनीच्या घरी जन्माला आलोय आपण. आतापर्यंत ते कीर्तनकर नामस्मरण घ्या म्हणत होते, सुया बिब्याने आम्ही काय ऐकलं नाही. इतकं वाईट काय? इतकं नामस्मरण सोपं आहे, सुलभ आहे, भगवत साक्षात्काराकरता उपयुक्त आहे. पण लोक एवढं जीवावर काय येतं लोकांच्या, का घेत नाही? एसपीचे प्रिन्सिपाल गुरु नामगुरु श्री मामासाहेब दांडेकर सांगायचे, त्याची 3 कारण आहेत. देवाच्या नामस्मरणाकरता सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे अज्ञान, दुसरं आळस, तिसरी अश्रद्धा. विठाला हला विठला विठला विठला. पहिला अज्ञान आहे, अज्ञान. अहो 70-75% लोक अशीत आपण कशा करता जन्माला आलोय, इथे येऊन काय मिळवायचंय, कशा करता देवाने आपल्याला मनुष्य देह दिलाय, आपला हेतू काय, काय मिळवल्यानंतर जीवनामध्ये समाधान मिळेल, आपल्या जीवनाची सार्थकता कशात आहे याचं ज्ञानच नाही. येऊन केले काय, इथे येऊन केले काय, इथे येऊन गेले, इथे येऊन गेले. विठ्ठल नाही आठविला, विठ्ठल आठविला, विठ्ठल नाही आठविला, अरे बुढा भाग्यहीना, गेला शिपतना मोह भ्रमे, परमुना काय साध्य आहे आपल्या जीवनाचं? कोणी माझ्यावर आक्षेप करेन, महाराज तुम्ही आम्हाला अज्ञानी समजता, पण आमचं शालेय शिक्षण इंजिनिअरिंग झालंय, मी डॉक्टर आहे, मी फिलॉसॉफर आहे, मी LLB वकील झालो आणि आम्हाला अज्ञानी समजता. ऐका मामा काय म्हणायचे, शाळा कॉलेजचं ज्ञान हे फक्त भात भाकरीचं ज्ञान आहे. यांनी पोट भरता येतं, जीवनाचं कल्याण त्यांनी होत नाही, ती अपराविद्या आहे. या शाळा कॉलेजच्या ज्ञानाने जर मानवी जीवनाची पूर्णता झाली असती तर प्रोफेसर सारख्या व्यक्तींनी फाशी कशाला घेतली असते? अपूर्ण आहे हे ज्ञान. या ज्ञानाने फक्त पोट भरता येतंय, पण ज्याने आत्मकल्याण होतं ती पराविद्या आहे ना, पराविद्या, ती गाथा ज्ञानेश्वरी. ती कॉलेजमध्ये नाही, गुरुकुलामध्ये शिकवली जाते. गुरुकुलामध्ये बैसता संताची संगती, कळवाले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ते दृढ झाला. जे कल्याण करणारं ज्ञान आहे, ज्याला पराविद्या म्हणतात, ती गाथा ज्ञानेश्वरी ते, आणि ती शिकली पाहिजे. शालेय शिक्षणाची तर आवश्यकता आहे, पण त्याही बरोबर गाथा ज्ञानेश्वरीची जीवनाच्या सार्थकतेकरता आणि कल्याणाकरता अत्यंत या पराविद्येची गरज आहे. नाही तर जीवन अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. काय शिकवते ती? क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसे. ज्ञानोबराय सांगतात तसे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरळे ज्ञानियाशी. म्हणून पहिला प्रतिबंध जर कशात असेल, अज्ञान. खूप मोठा विस्तार आहे, आपल्याला वेळ नाही. दुसरा आळस. आता शाळेला सुट्टी आहेत ना, अशा लहान लहान मुलांना आम्ही विनंती करतो, या तुम्हाला गणपती अथर्वशीव शिकवतो, रामराक्ष शिकवतो, त्या पसायदानाच्या 8 ओवे ते शिकवतो. ती मुलं म्हणतात काय तुमची नुसती कटकट येते, हे शिकवतो ते शिकवतो. ते म्हणतात बाबा परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचा. असं तारुण्यात काय करायचं? आयुष करायचं म्हणतात. आयुष त्याला काय माहिती आहे? ती लहान आहे. 80 वर्षाच्या लेकराला सुद्धा अजून माहित नाही, तर त्याला कसं माहित व्हायचं? ते का म्हातारपणात काही होत नाही महाराज, वायरी तुटून जात्यात,
कानाने ऐकू येत नाही, नुसत्या पंक्ती खायची राहतात. एवढा आपली परंपरा आहे, उठवून देता येत नाही ना, तर पंक्तीला सुद्धा परवडत नाही. ते हे भजनच करत नाही तर कायला खाऊ घालायचं त्यांना फुकट. पण ती आपली मर्यादा आहे, आपला शिष्टाचार आहे का पंक्तीला बसलेला मनुष्य आपण उठवू शकत नाही, ना तर काही कामाचे नाही. मज नाही हात पाय, डोळा पडले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाखमुख गळू लागले, लाळानी शिंबोड, श्वानापरी गती झाली, अवघे करते हाड हा. काय विठ्ठल बुवा घुले सांग, घुलेबा म्हणजे बुवा मरणासन्न झालेला म्हातारा आहे, मरणासन्न. त्याला असं चमच्यानी पाणी पाजतात का नाही? पाजतात. लोक हुशार असतात, लगेच निरोप देतात नातेवाईकांना, या अन्नाचं काय खरं नाही आता. कसं काय, अण्णाने 2 दिवस झाले अन्न सोडून दिलं, या अण्णाला भेटायला. मग असे टोळक्याने अण्णाला भेटायला, त्या टोळक्याने बरं आलो का बसत नाही. ते अण्णाला विचार, अन्न ओळखलं का? अण्णा असा बेऱ्या पाहत राहतो. अण्णाने इतका उद्योग करून ठेवलेला, अण्णाला यमत दिसतं, दुसरं काही दिसत नाही. आणि घरच्याचा दणका असतो, ओळखलं का आणि ओळखलं का. त्याची बायको हुशार असते, ती म्हणते वंश थांबा, काय ग 2 दिवस झाले मलाच ओळखत नाही तर तुम्हाला कसे ओळखायचे. आता ही फडफजी ते बघा. हसू नका मामा पुढे सांगायचे, गुलेव पुढे सांगायचे, धिक्कार आहे अशा जीवनाचा. अरे ज्या संसारात माणसं दिवस वर्ष नाही आपलं आयुष्य खर्च करतात, आयुष्य, आणि मरायच्या वेळेला साधी बायको ओळखण्याची स्मृती राहत नाही. स्मृती भविष्यात विनश्यती, बुद्धी मावळून जाते, स्मृतीचा नाश होऊन जातो. काय करावं ते काहीच कळत नाही. अरे ज्या संसारामध्ये आयुष्य खर्च करून आपली पत्नी ओळखण्याची क्षमता राहत नाही, अशा वेळेला देवाचं नाव ओळखायचं कसं, तोंडाला यायचं कसं, आणि ती गायचं कसं. एक वाक्य सांगू माधव महाराज मगरांचं. ते म्हणायचे, बो अरे देवाचं दर्शन सोडावं बहुत दूर की बात आहे, तो प्रवास दूर आहे. अरे मरायच्या वेळेला फक्त त्याचं नाव तोंडाला येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो, जन्मभर. तसं तोंडाला सुद्धा येत नाही महाराज. मरायच्या वेळेला देवाचं नाव तोंडाला येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो. गंभीर गुरुजी किती गोड वाजवतात, फुकट वाजवतात काय, किती प्रॅक्टिस आहे. अजूनही सांगतो त्यांना म्हणा, वर्षभर 1.5 वर्ष वाजवू नका, आणि पुन्हा एवढ्या ताकदीने पुन्हा चक्रधार वाजवा, दुप्पट चौपट. इथं दुखतं सगळं मनगट. गाणारे आबा आहेत, भगुरे गुरुजी, इंगोले गुरुजी किती गोड गातात. आमच्याकडे पायमोडे महाराज होऊन गेले, गाता गळानं व हातामाळा म्हणायचे. ते म्हातारपणापर्यंत आबा इतका आवाज टिकून ठेवायचा असेल ना, पानाचा नाही रतीब लावायचा, मग रोज भजन करायचं. भजन पान खाऊन नाही आवाज येत, भजन करून आवाज राहतो. भजन नाही तर या अमावस्या त्या अमावस्याला भजन केलं ना, आवाज चाल म्हणते ते, आवाज जर शगायच्या अंतुल्यासारखं होतं. पुन्हा आवाज लागत नाही. विठ्ठला ऐका, हे UPSC MPSC मुलं परीक्षा देतात, 12-12, 14-14, 18-18 घंटे अभ्यास करतात. मी SP चा विद्यार्थी आहे, मला माहिती आहे. आणि त्यातली त्यात परिस्थिती नाजूक आणि गरीब असल्यावर विद्यार्थ्याला खूप अभ्यास करावा लागतो. एक सांगू, टपरीवर बसून गुटखा खाऊन येणाऱ्या जाणाऱ्याच्या टिंगल्या करणं वेगळं, आणि आई वडिलांच्या कष्टाची जाणीव डोळ्यापुढे ठेवून प्रामाणिकपणाने अभ्यास करणं वेगळं. दोघात अंतर आहे राजा आहे. 12-12, 14-14, 18-18 घंटे, 20-20 घंटे अभ्यास करतात ही मुलं. कशा करता? एक पदवी परीक्षा पास करायची, परिस्थिती बदलते. अरे संसारातली परिस्थिती बदलण्याकरता जर एवढा 8 तासाने अभ्यास करावा लागतो, तर परमार्थातली अवस्था प्राप्त होण्याकरता किती अभ्यास करावा लागेल महाराज. आणि माणसं म्हणतात म्हातारा झाल्यावर करू काय, डोंबलं करायचं म्हातारा झाल्यावर. यादसाठी केला होता टाळा, शेवटचा देश गोड व्हावा, आळस नका करू, सांगतो लहाना थोरा. तिसरी अश्रद्धा. स्पष्ट एक वाक्य बोलू, अरे अल्ला नाही म्हणणारा महाराष्ट्राला देशात मुसलमान सापडणार नाही, देशात. पण देव नाही म्हणणारा मूर्ख हिंदू तुम्हाला घरोघरात सापडते. कुराणाला नाकारणारे कोणी नाही, बायबलला नाकारणारे कोण नाही, पण गाथा ज्ञानेश्वरी अंधश्रद्धा आहे अशी त्याच्या गाथा ज्ञानेश्वरीवर उल्लंघना करणारे, नावं ठेवणारे, निंदा करणारे किती लोक महाराष्ट्रात सापडते. श्रद्धा लागते महाराज. संशयात्मा विनश्यती ज्ञानोबारे सांगतात. परमार्थामध्ये ग्रंथावर, आपल्या उपासकावर, आपल्या संतांवर प्राणापेक्षा अधिक विश्वास लागतो. म्हणून संशयाहून थोर, अनेक पाप नाही घोर, विनाशाची वागोर प्राण्याची. विस्तार नको.
पहिला अज्ञान जावं, आळस जावा आणि अश्रद्धा जावी. हे तिन्ही प्रतिबंध गेल्यानंतर नामस्मरण फार सोपं आहे महाराज, फार. त्याला धर्माचा प्रतिबंध नाही, जातीचा प्रतिबंध नाही, वर्णाचा प्रतिबंध नाही. अहो काल ज्यांचा अवतार झाला नरसिंहांचा, त्या भक्तराज प्रल्हादाचं वय अवघ 5 वर्षाचं होतं महाराज. 5 वयाची 8 नाही, 2 वर्षाच्या मुलापासून तर मरणासन्न झालेल्या वयोवृद्धापर्यंत कोणी देवाचं नामचिंतन करू शकतो आणि केलं पाहिजे, करू शकतो. एक प्रसंग सांगतो. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात अनेक संत झाले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी, या अहिल्यानगर जिल्ह्यात देवदेठाणा गावी निंबाराज, बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडी व्हायरा गावी एका मुस्लिम कुटुंबामध्ये महापुरुषाचा अवतार झाला श्री संत शेख मोहम्मद. बाप खाटिकच होते, ते खाटकाचा धंदा करायचे आणि उद्या पाहुणे काहीतरी येणार होते. बापाने नवीन बकरानी सुरी घासलेली दिली. मोहम्मद याची कुर्बानी करून घेऊन उद्या मेजवानी द्यायची असं मुलाला सांगितलं. तो मुलगा शेळीचा बकरा घेऊन आणि सुरी घेऊन शेतात आले. झोडपाला बकरा बांधला, सुरी घासू लागले. मुक्या प्राण्याला सगळं काही कळतं महाराज, सगळं कळतं. आम्ही शेतकरी, आपण शेतकरी आहेत. बैलाचा खांदा चोळणारा जो प्रामाणिक शेतकरी ना, बैलाचा खांदा रात्री किती वाजता तुम्ही भजनावून या, किती वाजता या, मालकाच्या पायाचा आवाज आल्याबरोबर दावणीचा बसलेला बैल उठतो आणि मालकाला नमस्कार करतो. ही त्याची प्रामाणिकता आहे. बायको तरी म्हणा रोजची रोज कटकटी, कुठं जातं हिंडायला काय माहित नाही, बायको नावं ठेवी, पण बैल नाही, बसलेला बैल उठतोच. अहो तुम्ही घरचं कुत्र पा, चतकुर भाकर तुम्ही टाकता, कोणत्याही विषातून किती रात्री जा, त्या कुत्र्याला लांबून कळतं माझा मालक आहे, तो पायामध्ये घुटमळतो महाराज. तसं तो बकरा होता. त्याने शेख मोहम्मद महाराजांना ती सुरी घासताना पाहिलं, त्याचं अंग शहारून आलं, त्याच्या डोळ्याला पाणी आलं आणि मालक मला कापणार या भीतीने ते ओरडलं. साधूचं अंतकरण आईपेक्षा मऊ आहे. मृदो सभाय नवनीत तैशे सज्जनाचे चित्त, संत हृदय नवनीत समाना. त्याचा परिणाम शेख मोहम्मद महाराजांच्या लक्षात आलं, याच्या डोळ्यात पाणी आलं आणि ओरडतोय म्हणजे मी कापणार आहे याची जाणीव झाली. कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी आपल्या करंगळीवर ठेवली आणि दाबल्याबरोबर करंगळीचा तुकडाच पडला. रक्त सांडी विखुरी झालं, आग झोंबली. मनात विचार केला, एवढीशी करंगळी मी माझ्या हाताने कापून घेतली तर मला एवढ्या वेदना होतात, ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती वेदना होत असतील. अरे हे मुसलमानाला कळालं, मग आपल्याला कधी कळायचंय. भूतदया गाई पशुचे पालन, ही हिंदू संस्कृती. तान्हेल्या जेवण वना माझी. सुरी फेकून दिली, बकरा सोडून दिला. घरी आले, बापाने विचारलं कुर्बानी. बाबा कसली कुर्बानी? अहो एका पशुला कापताय, न बोलता येणाऱ्या पशुला कापताय, हे पाप आहे बाबा. तो बकरा रडत होता, मी सोडून दिला. रागवलेल्या बापांनी कमरेत लाच घातले, दरवाजा लावून घेतला. तुझं काळ तोंड दाखवू नको, निघून चालता हो. पळत्या फडाची आज्ञा, घर सोडलं, गाव सोडलं, जिल्हा सोडला, श्रीगोंद्याला आले. आजही 350 वर्षाची ती मस्जिद साक्ष देते. हिंदू पंडितांना विनंती करू लागली, मला हिंदू धर्मात घ्या. कट्टर सनातनी लोकांचा काळ होता, तो हिंदू धर्मात घेतलं नाही. पुढे कार्तिकीला चांगा बोधले नावाचे साधू आपल्या दिंडीबरोबर पंढरपूरला निघाले आणि वारकरी संप्रदायाच्या भजनाचा प्राण असलेला जो काकडा आहे, आबांचा काकडा खूप प्रसिद्ध झाला. नंतर बाकीचे काकडे झाले. आजही त्या चाली लोकांच्या लक्षात येत महाराज. प्रसिद्ध आबांचा काकडा आमच्या परिसरात आबांनंतरचा इडोळकर गुरुजींचा काकडा प्रसिद्ध झाला. आमचे ड्रायव्हर आहेत, अंगठेबादर माणूस आहे. काकडा कोणताही अभंग, कोणती चालू विचारा, रात्रंदिवस काकडा ऐकतो माणूस, दुसरं काय ऐकतच नाही, फक्त काकडा. प्राण आहे महाराज तो भजनाचा. आणि त्या शब्दाने शेख मोहम्मद महाराजांचं अंतकरण वितळलं. कंठी प्रेम दाटे नयनी. एक सांगू, अरे ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाने दगडाला तारलं, दगडाला. ज्या अभंगाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतकरण वेधून घेतलं, ज्या अक्षरांनी रामेश्वर भट्टांसारख्या पंडितांनी देहाभिमानी असलेल्या एका महापुरुषाचं अंतकरण बदललं आणि अभिमानाचा चक्काचूर झाला. ज्या अभंगाने दगडाला तारलं, ते अभंग शेख मोहम्मद महाराजांचं अंतकरण वेधून घेतील, यात काय नवलंय. त्या अभंगाचाच परिणाम झाला.
कंठी प्रेम दाटी नयनी लोटे. पळत आले चांगा बोधिल्यांच्या चरणावर मस्तक टेकवलं. महाराज काय पांडुरंगाचा महिमा आहे. पण मी मुसलमान आहे, मला रावळात कोणी येऊ दे, मला दर्शन घ्यायचंय, मला माळ घाला आणि तुमच्या सहसेमेत मला पंढरपूरला घेऊन चला. चांगा बोधल्यांनी आपली गळ्यातली माळ शेख मोहम्मद महाराजांच्या गळ्यात घातली. रामकृष्ण हरी हा बीज मंत्र दिला. फक्त एकच आड दिली, मोहम्मद लगेच पंढरपूरला येऊ नका. का? महाराष्ट्रीयन भाविकाला हे कळावं की पंढरीचा पांडुरंग दर्शन देण्याकरता मस्जिद मध्ये सुद्धा येतो, त्याला अडचण नाही. हे समाजाला कळावं म्हणून तुम्ही इथं थांबा, मी तुमच्याकरता पांडुरंगाला पाठवून देतो. कार्तिक शुद्ध द्वादशीला भगवान पंढरीना श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये आले आणि शेख मोहम्मद महाराजांना आपल्या विटेवरचं रूप दाखवून कृतार्थ केलं. आजही श्रीगोंद्याची मस्जिद अशी आहे महाराज, कधी भगवान पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती. तिथले मुसलमान सकाळी काकडा करतात, हरिपाठ करतात, रात्री भजन करतात, दर एकादशीला कीर्तन करतात. हा वारकरी संप्रदायाच्या भजनाचा महिमा आहे. तुकोबराय सांगतात तेच केलं आम्ही. धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन. दया क्षमा समाधान बोला दया संत जन सारथी संत जन सारथी संत जन सारथी संत जन सारथी निज धर्म हा जो खरा नाम उच्चार धर निज धर्म हा जो खरा नाम उच्चार धर उच्चारू घड उच्चारू घड सकळ नाम प्रल्हाद उच्चारी. जे नाम भक्तराज प्रल्हादांनी घेतलं, जे नाम निवृत्तीनाथांनी घेतलं, जे नाम ज्ञानोबरांनी घेतलं, जे नाम नाथ महाराजांनी घेतलं, तुकोबराय सांगतात. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरबसेनी भेटे पांडुरंग. कोणती वाट आहे? ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. मग तुम्हाला या वाटेने फळ मिळालं. महाराज म्हणतात 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. जो भगवान धुरोबाळाला 6 महिन्यांनी मिळाला तो परमात्मा जगद्गुरु तुकोबरांनी नामचिंतनाच्या साधनेच्या तीव्रतेने 15 दिवसात मिळवला. तो कसा आहे? अभंगाचं पहिलं चरण. देखो निया तुझा रूपाचा माझ्या दर्शनाकरता तुम्ही संसाराला दुर्लक्ष केलं आणि नामचिंतनच केलं. मी दर्शन दिलं, कसं वाटलं माझं स्वरूप? महाराज सांगतात देखून या तुझ्या रूपाचा आकार. कसा आहे आकार? उभा कटीकर ठेवून या. तो उभा आहे आणि कंबरेवर हात ठेवलेले. प्रत्येक अवतारात देवाची उभी राहण्याची पद्धती वेगळी बघा. राम अवतारामध्ये डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे, ते क्षत्रियाचं भूषण आहे. कृष्ण अवतारामध्ये त्रिभंगा देहुडा ठाण मांडवणे आम्हा.
देवडा चरणी असा उभा आणि पांडुरंग अवतारामध्ये समपाय करकटी उभा तटी भिवरे का भगवान कंबरेवर हात देऊन उभे याचं उत्तर शंकराचार्य सांगतात. प्रमाणम भवाद बेरिदम मामकानाम नितंबकराभ्याम धृत्यो न तस्मात् विधातुर्व सत्ये धृतो ना विकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माझ्या भगवत भक्ताला भवसागराचं पाणी मी कमरीत सुद्धा लागू देत नाही. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवूनी तो त्याच्याकरता उभा राहिलेला आहे. त्याचे पायी घाला मिठी मोल न घे जग जेठी भावा एकासाठी खांदावा ह्या पुला. लोक पैसा खर्च करून बद्रीनाथला जातात का नाही? बरं नुसतं पैसा खर्च नाही करीत जीव मुठीत घेऊन जातात बद्रीनाथला. का? दरड जर कोसळली तर पुन्हा नाही येणे जाणे तिकडेच राहणे. बरं एवढ्या दूर पैसा खर्च करायचा जीव मुठीत घेऊन जायचं 100 फुटावून त्या देवाचं दर्शन काय खरंय? पंढरीला या. जगात असं तीर्थ आहे फक्त एक का ज्याच्या चरणावर मस्तक टेकवायला साधकाला आणि भगवत भक्ताला संधी महाराज. त्याची पायी घाला मिठी ऐशे चंद्रभागा ऐशे भीमातीर ऐसा विटेवर देव कुठे मागील परिहार पुढे नाहीशी झालिया दर्शन एक वेळा वाट पाय उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उठा वेळ म्हणून महाराज सांगता देखून या तुझ्या रूपाचा आकार. आता एक चरणावर थांबू प्रसंग सांगतो. भगवान प्रभू रामचंद्र भगवती सीतामाता आणि लक्ष्मण जे वनवासाला निघाले. शरयू नदी पार करून पलीकडे जायचंय. शीतेला घेऊन जायचं. आता जाणार कसं म्हणून निषादराज वाहकाला विनंती केली आणि निषादराजांनी व्यवस्था केली. केवट आपले नाव घेऊनच उभा होता. केवटाने हाक त्या निषादराजाने हाक मारली केवटा इकडे या. केवटाला जे काय काम आहे श्रीराम लक्ष्मण आणि भगवती शीतेला तुझ्या नावेत बसवायचं पलीकडे घेऊन जायचं. तुम्हाला हरकत नाही पण मोबदला काय देणार? तुला काय अपेक्षित ते सांग. त्याने हे काहीच नाही. मी भगवान प्रभू रामचंद्रांचा महिमा ऐकलाय. पंचवटीला गौतमांनी आपली पत्नी अहिलीला शाप दिला होता तू शिळा होऊन पडशील म्हणून. आजही ती भूमी निस्तेज महाराज. दूध देणारी गाय जर त्या परिसरात गेली तर दूध देणंच बंद करते. त्या भूमीमध्ये जर काही पेरलं तर उगवतच नाही. असं म्हणतात ना नवीन लग्न झालेली मुलगी जर तिथे गेली तर वंद्या होऊन मागे येते. अशी निस्तेज भूमी झालेली ती. कारण अहिल्या मातेला शाप दिला होता गौतमांनी दगड होऊन पडशील म्हणून. अशी उदास भूमी. पण विश्वामित्रांबरोबर आलेल्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या डाव्या पायाचा अंगठा नुसता शिळेला लावला. शिळावती मनुष्य झाली. हा त्याच्या पायाचा पहिला महिमा आहे. दुसरा महिमा हो गंगा 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 जरी म्हटलं ना तरी समग्र पाप केलेला पापी माणसाचं पाप शालन होतं. अशी पवित्र गंगा ज्याच्या चरणातून उगम पावते. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणेचे गंगा हा ज्याच्या चरणाचा महिमा आहे. सगळं जग ज्या लक्ष्मीच्या मागे आपण लक्ष्मीचे दास आहेत आणि लक्ष्मी त्याची दासी. पाय धुहावयाच्या दैवा पात्र झाले. अशा अनेक महिमेने ज्याची चरण आहे त्या चरणाला मला पूजा करायची. दुसरी काही इच्छा नाही. होकार दिला तो घरी गेला. आपली पत्नी आपल्या मुलाला लाकडी काठोटी घेऊनच बरोबर आला. त्या काठोटीमध्ये रामांचे पाय ठेवले.
डोळ्यांच्या अश्रूंनी शरीरच्या तीर्थांनी पाय धुतले, पायाचं पाद्यपूजन झालं, केवटाने नावेमध्ये बसवलं, पैल तीराला आणून सोडलं. मोठी ती मोठी माणसं असतात महाराज. संकटात सुद्धा ज्यांना धर्म सोडून जे राहत नाही ते धर्मवीर आहे. आणि जे रात्रीत पक्ष बदलतात आणि सकाळी धर्मावर बोलतात त्यांना काय बोलावं ते सांगायची गरज नाही. रामचंद्र होते रामचंद्र. बोटातली अंगठी काढली, केवटा एवढ्या संकटामध्ये तू माझी मदत केली बघ. मी दशरथ नंदन जरी राम असतो तरी आता वनवाशीत वलकलीने सुन आलोय. तुला काय देणार आहे मी? तुझ्या अपेक्षित मोबदला मी देऊ शकणार नाही, पण माझी प्राणप्रिय असणारी ही सीता आहे, तिथं स्मरण म्हणून ही अंगठी तिची. बोटातली अंगठी काढली, घे हा मोबदला. त्यावेळेला केवटाने सांगितलं, राम नियम असा आहे व्यवहारात, ज्या दोघांचा धंदा एक असतो ना त्यांनी एकमेकाला मदत करायची असते, मोबदला घ्यायचा नसतो. पुन्हा एका ज्या दोघांचा धंदा एक असतो त्यांनी एकमेकाला मदत करायची असते, मोबदला घ्यायचा नसतो. उदाहरणार्थ एकांना हवेने दुसऱ्याने हवेची दाढी डोकी केली तर पैसे घेत नसतात असं म्हणतात, मला काय माहित नाही. तुम्ही विचारा सकाळी मला फोन करून सांगा, कारण धंदा एक आहे ना. मग रामाने विचारलं, तुझा धंदा माझा धंदा सारखा कसा काय? मग केवटाने सांगितलं, श्रीराम ही शरयू नदी पार करण्याकरता मी नावडीहून मदत केली आणि शरयूच्या काठावर आणून सोडलं. मी जसा शरयूचा नावडी आहे ना तसे तुम्ही संसार रूपी नदीची नावाडी आहात आणि या जन्म मृत्यू असलेल्या संसार सागरातून पलीकडे घेऊन जायचं काम तुमचं आहे. कारण तुम्ही ज्ञानोमय आहे म्हणतात, जो हो यमदानन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणांगता शरण्य मी चेको येथे एकचे लीला तरले, जे सर्व भावे मद भजले आईलेच थडे तरले, माया जाळ ते श्यामं समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी नचरात पार्थ मैया विषित तसा. पण ऐकारा, मोठ्या माणसांचा स्वभाव असा आहे, ते आपलं काम झालं का विसरून जातात. हा मोठ्यांचा स्वभाव आहे महाराज. स्वतःचं काम होईपर्यंत जवळ येऊ द्या, उमरी गिजवतात, फक्त एकदा संधी द्या एकदा. आणि ठसे मारून संधी दिली 5 वर्ष फिरकून सुद्धा त्या गल्लीला पाहत नाही पुन्हा. हा मोठ्यांचा स्वभाव आहे. श्रीराम मी तुम्हाला मदत केली एवढं स्मरणात ठेवा, आणि ज्या वेळेला संसार सागरातून मला पलीकडे घेऊन जायचं त्यावेळेला मोबदला काही मागू नका. मग रामाने सांगितलं, जो मला शरणेन ना 1 रुपयाचा आणि 1 कवडीचा मोबदला मी त्याच्याकडून घेणार नाही. त्याचे पायी घाला मिठी मोल न घ्यायची जेठी, म्हणून तुकोबराय सांगतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा पंढरीनाथ औली ज्ञानेश त्या पांडुरंगाला पाहिलं, त्याने माझ्या चित्ता झाली समाधान. हे बघा, संसारामध्ये होतं समाधान, परमार्थात होतं ते सांगू, पैशाने वस्तू विकत घेता येतात, समाधानी विकत घेता येतात. पुन्हा एकदा, किती मोठा स्वर्गाचा राजा इंद्र जरी झाला तर श्रीमंतीने वस्तू विकत घेता येईल, समाधान नाही विकत घेता येईल. ते एसपीले की इंग्रजी वाक्य कधी जा ऐका, वाचा ते. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं वाक्य ते विवेकानंदांचं आहे. आय वॉज हॅपी थाउज वेन आय वॉज पुअर मन, असं ते वाक्य आहे. याचा अर्थच असा आहे का, एखाद्या वेळेला सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंती आणि समाधान एका ठिकाणी नांदतच नाही महाराज. नाही. आता आम्ही नाशिक भागात जातो ना, बगरू गुरुजींचं तिकडे गाव जरा खळेले मोठमोठ्याला राहतात, मग जातो तिकडच्या खळ्यावर. मग ते 60 लाखाचा बंगला, त्या निफाड तालुक्यात 1.5 कोटीचा बंगला पाहिला मी. 1.5 कोटीचा बंगलाच पाहतच राहावं.
बंगल्याला नाव आहे सुंदर समाधान. बंगल्यात गेल्यावर कळलं सगळ्या कटकटी. बंगल्याचं नाव शांती सदन आणि बायको नुसती 14 जानेवारी. नाही हो समाधान महाराज. तात्या एक वाक्य सांगित असता बंडा तात्या, समाधान कुछ दूर की बात आहे. समाधान सोडा. लाख रुपयाची गादी विकत आणता येईल. लाख. त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत आणायची. आम्ही सगळे ज्ञानोबारांच्या पालखीत सोहळा चालतो. लोणंदला ज्ञानोबारांचा तळ आहे. मसनवाट्याजवळच तळ आहे महाराज. एका बाजूला स्मशानभूमीमध्ये माणसं जळतात, आग पेटलेली असते आणि त्याच्या शेजारी उभेला वारकरी वळकुटी टाकतात आणि शांत झोप घेतात. स्वप्न पडत नाही. काही समाधान आहे. आणि इथं 1 कोटीच्या बंगल्यामध्ये रात्री झोप येत नाही, नुसते भूताचे स्वप्न पडतात. झोपेची वाटत पाहतो. कोण श्रीमंत आहे. बाजारात गेल्यानंतर पक्वान्न विकत मिळे. भूक किती पैशाने विकत आणायची. श्रीमंत माणसाला चतकुर चपाती जास्त झाली त्या ऍसिडिटी होते. आणि वारकरी गाथा बांधण्याच्या अगोदर 3 भाकरी खातात आणि पुन्हा गाथा बदल सोडल्यावर पुन्हा 3 आरी वेगळीच राहते. कोणी श्रीमंत आहे. साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण डॉक्टर म्हणतो साखर खाऊ नका. का? सगळ्या तालुक्याची तुम्हीच खाल्ली, आता नका खाऊ. आता गोड खाऊ नको, तिखट खाऊ नको, आंबट खाऊ नको, तुरट खाऊ नको. डॉक्टर फक्त त्याला माती खाऊ नको एवढं सांगत नाही. काय करता चेअरमनला? तू स्वतःच्या साखरेच्या कारखान्याचा मालक आहे. चहा बिगर साखर पाहिजे. याच्या इतका भिकारी जगात दुसरा असेल का कोणी? काय करता? अनुकूल आरोग्यम धन संपदा म्हटलंय महाराज. त्याचं आरोग्य उत्तम आहे आणि भगवत चरणावर भगवत भक्तीवर ज्याची हृदयातली प्रीती, त्याच्या इतका जगात समाधानीच दुसरा कोणी नाही. तेने सदा चित्ता समाधान, म्हणून तेने माझ्या चित्ता झाले समाधान. भगवान आता एकच इच्छा आहे, वाटते चरण न सोडावे. आता या चरणापासून बाजूला जाणार नाही. का हो? आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. भाग गेला शन गेला अवगा झाला आनंद. मग इथं राहून काय करणार? मुखे गातो गीत, वाजवितो टाळी, नाचतो रावळी प्रेम सुखे. मी संतांच्या हृदयाला स्पर्श करून मुखातून बाहेर आलेली जी वचन आहेत ना, आली मुखावाटी अमृत वचने, त्या वचनाचा आनंदाने आणि भजनाच्या माध्यमातून आनंद घेणार आहे. मी टाळी वाजवणार आहे. टाळी वाजवावी गुढी उभारावी. आणि नुसतं टाळी वाजून नाही तर आनंदाने नाचून मी भजन करणार आहे. एकच प्रसंग सांगतो आणि थांबतो. किती निष्ठा असली पाहिजे. मेवाडच्या राजघराण्यामध्ये संत श्रेष्ठ श्री मीराबाई जन्माला आल्या. बालपणातच भगवत भक्तीचा छंद. हे मुलं ज्या वेळेला पाहिली जातात ना महाराज, कौतुक वाटते. पहाटेच उठतात, स्नान करून ज्ञानोबारांच्या चरणाचं दर्शन घेतात. कोणी श्रीमद भगवद्गीता, कोणी मृदंग, कोणी हार्मोनियम, कोणी भजनी मालिका. अरे उठल्या उठल्या संतांच्या अक्षरांबरोबर त्यांची संगती. आमचे मारुती बाबा गुरव म्हणायचे, अरे या मुलांच्या चरणाची माती जरी आपल्या कपाळाला लावली तरी आपलं कल्याण होईल. अशी मुलं आहेत महाराज. ज्ञानोबारांच्या आणि तुकोबारांच्या अक्षराच्या तालमीत तयार झालेली मुलं आहेत. हे व्हायला नाही जाणार. पंतप्रधान होणं सोपं आहे, एखाद्या गावचा सरपंच होणं सोपं आहे, संपत्ती मिळवणं सोपं आहे, पण गळ्यामध्ये टाळ घालून पांडुरंगाचं भजन करण्याकरता अनंत जन्माची पुण्याही लागते महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, होईल भिकारी पण पंढरीचा वारकरी. वारकरी होण्याकरता भिकारी होण्याची वेळ आली तरी चालेल. मी आनंदाने होईल, भिकारीपणा स्वीकारेल, पण पांडुरंगाच्या भगवत भक्तीचा स्वीकार करेल. कारण त्याला अनंत जन्माची पुण्याही लागते. नाही होते. आणि त्यातली त्यात कौमार्यम आचरित प्राज्ञ, बालपणातली भक्ती ते विशेष आहे. मीराबाईंना बालपणातच भगवत भक्तीचा छंद. मीराबाई मोठ्या झाल्या, 10 वर्षाच्या झाल्या. पायात घुंगरं बांधायच्या, हातात एक ताऱ्या घ्यायच्या आणि भजन म्हणायचे. एकदा म्हणा, घुंगरू पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा पग घुंगरू बांध मीरा पग घुंगरू तो अपने नारायण की मैं तो अपने नारायण
वाचस्पती काव्य तीर्थ जगन्नाथ मीराबाई नाचायला लागल्या. लोग काही मीरा हो गई बावरी बाप कहे कुल नासे रे. लोकांना आवडत नाही. एखाद्याचा लहान मुलगा जर भजनाला आला ना, अवघ्या दफ्तर थापा करायला आता तो काय, तुझं वय का म्हणतात भजनाला यायचं. मग काय फाउंडेशन हालायला लागलो याचं वय मंदिरात कधी यायचं. आता नाही यायचं तर कधी भजन करायचं. पण ते आवडत नाही लोकांना. भजन आवडत नाही. पण मीराबाई मात्र डगमगत नव्हती. किती नावं ठेवली मीराबाईला. आता लोकांनी विचार केला मीराबाई ऐकत नाही. नाचोंगी 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 मैं हरी गुण गावत नाचोंगी. मीराच ऐकत नाही म्हणून तिचा नाच सोडून दिला आणि लोक तिच्या बापाकडे गेले. रजपुताचं खानदान आहे तुमचं, मेवाडचे राजा आहात तुम्ही, आणि तुमची मुलगी जर मंदिरात नाचायला असं भजन करायला लागली तर लोकांनी काय आदर्श घ्यायचा. बंद करा ते. तुमच्या तोंडाला काळ फासीन मीरा. बापाचं हृदय पिळवटून गेलं. नाचणाऱ्या मीराबाईंकडे आली. मीरा किती गोड भजन करते ग तू. तुझं भजन ऐकलं तर समाधी लागावी. एक सांगू, ज्याच्या हृदयाला देवाने स्पर्श केलेला आहे ना, त्याच्या वाणीला आणि शब्दाला परिपक्वता येते महाराज. पिकले या रसगळे या मृतेचा. काय बोधी बाबांचं भजन, काय वाळवंटातला सकाळचा तो काकडा. आजही लोक विसरले नाही. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बोधीबाबाला कोणी विसरणार नाही. त्या भजनाची ताकद आहे. ज्यांच्या हृदयाला देवानी स्पर्श केलाय महाराज, ती वाणी तशी मधुर. तसं मीराबाईचं चित्त आकर्षण करणार होतं. बापाला खूप आवडलं. पण मीरा मी राजा आहे. लोक नावं ठेवतात. अगं किती उत्तर द्यायचे. तू भजन सोडून देशील. मीराबाईने सांगितलं, बाबा माझा प्राण जरी तळ हातावर मागितला तर मी ठेवीन, पण भजन नका बंद करायला लावं. तुमच्या पाया पडते. मुलीच बापाचं हृदय मुलगी महाराज. किती रागावला बा तर मुलीच्या अंगावर थाप टाकत नाही. कधीच ती मारणार नाही. बा मुलाला मार मारेल पण मुलीला नाही. त्याचं हृदय येते. तो उठला, डोळे पुसले आणि त्याच्या आया पत्नीकडे म्हणजे मीराबाई काय आईकडे गेला. हे बघ मी मीराला सांगून थकलो, आता मीरा ऐकत नाही. तू सांगून बघ आणि नाही ऐकलं तर विष पाजून मारून टाक. मीराबाईच्या आईला धक्का बसला. विषाचा प्याला घेतला. सकाळी मीराबाई प्रेम समाधीमध्ये एकरूप झाली. मीराबाईला भानच राहिलेलं नाही. सकाळची वेळ आहे. मीराबाईच्या आई जवळ गेली. मीरा भजन थांब. दोघांपैकी एकाची निवड करायची. जिवंत राहायचं असेल तर भजन सोडून द्यावं लागेल आणि भजनच करायचं असेल तर विष प्यावं लागेल. काय ठरवलं तो? ती मीरा होती महाराज. आई भजन सोडून जगण्यापेक्षा भजन करत 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 विष पिऊन मेलेलं काय वाईट. ते काय आपण आहे काय डॉक्टरनी सांगितलं माळ काढून टाकली असे नमुने किती सापडतील आपल्याकडे. टाळ्या वाजवणार तर सापडतील जास्त. अवघा अगोदरच हाऊसन त्यात पडला पाऊसन. काय कोरोना काय निमित्तच लागत होतं. जेवर चालू होतं ते. हा चिने माता न फिरे माघारी. कालचं प्रल्हादाचं तेच उत्तर आहे ना. 14 वेळेला मारण्याचा प्रयत्न केला. 14 पण देहं वा पातयामी आणि कार्यं वा साधयामी. भक्तराज प्रल्हाद नाम संकीर्तनातून बाजूला झाला नाही. तसं मीराबाईंनी सांगितलं आई भजन सोडून मी जगणार नाही. असं तो विषाचा प्याला तसाच ठेवला नाही. निघून गेली. मीराबाईच्या लक्षात आलं हे बापाने पाठवलं. विष का प्याला राणाजीने भेजा. तो पिला उचलला. भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर ठेवला. मीराबाईने भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला. तुझीच इच्छा आहे म्हणून तो प्रसाद असा घेतला आणि घटाघटा विष पिऊन टाकलं. मीराबाई विष पेल्या महाराज. विष पेल्या. घटाघट विष पेल्या. तो दुसऱ्याच्या लग्नातला मठ्ठा नव्हता एवढा घटाघट प्यायला पण ते पिल्या. पण ऐका अरे हलाहल विष पिल्यानंतर भगवान शंकराच्या अंगाचा दाह झाला. तेच विष मीराबाई पिल्या. पण भगवान श्रीकृष्णांनी मीराबाईच्या देहाला धक्का लागू दिला नाही. मूर्ती झाली काळी देवाची. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. दामाचिता झाला पाडेवा. याच नियमाने महाराज सांगतात. मुखे गातो गीत वाजवितो टाळी नाचतो रावळी प्रेम सुखे. तो का म्हणे मज तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुढे सकळी. तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरणन सोडावे ज्ञानेश्वर.
येणे माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरणांना सोडावे. कुरुक्षेत्र भांबर्डे या ठिकाणी वैकुंठवश्य हरिभक्तीपरायण महादेव महाराज दिलवडीकर यांच्या मार्गदर्शनात आणि श्री हरिभक्तीपरायण सुदाम महाराज भुजबळ भांबर्डे हे व्यासपीठ नेतृत्व करणारे आहेत. ही सेवा सरांच्या माध्यमातून भांबर्डे गावाच्या वतीने मला या सेवेचं सौभाग्य प्राप्त झालं. या सेवेकरता जो अभंग घेतला आणि त्याच्यावर चिंतन करण्याचा अल्पसा प्रयत्न केला तो माझ्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं, आलिया कपाळा थोडे बहु जे योग्य तो सद्गुरु श्री जोग महाराजांचा प्रसाद आहे. झालेली चिंतन सेवा अलंकापुर निवासी साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे राजे वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्वमौली ज्ञानोबराय आणि सद्गुरु श्री जोग महाराजांच्या चरणी समर्पण करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी झालो तराई पांडुरंगा, शेवे माझी जमाधरा कृपा करा शेवटी माझी सेवा पूर्ण झाली. एकदा ज्ञानोबराईंचं सामुदायिक भजन करू आणि थांबू. सगळ्यांनी प्रेमाने हातवर करा, सर्वांनी करा, सर्वांनी करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव भगवान